भीमा कृषी 2026 भव्य कृषी व पशु प्रदर्शन शुभारंभास हार्दिक शुभेच्छा। गॅरंटी 100% शाश्वत शेतीची, आधुनिक तंत्रज्ञानाची, सेंद्रिय शेतीच्या फायद्याची, भीमा कृषी प्रदर्शनाची। खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून 17 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भीमा कृषी व पशु प्रदर्शन 13 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता यावेत यासाठी 18वे भव्य कृषी व पशु प्रदर्शन मेरीवेदर मैदानावर भरवण्यात आले असल्याची माहिती यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। यावेळी उपस्थित होते। या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच 5 फुटांचा इग्वाना सरडा, बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, 12 लाखाचा खिलार खोंड, 1400 किलोचा मुर्रा रेडा, 30 लिटर दूध देणारी HF गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड असे खास आकर्षण असणार आहेत। तर खास सांगोला दहिवडीवरून जातिवंत खिलार खोंड व खिलार गायी सहभागी होणार आहेत। परभणी, नांदेड, लातूर येथून लाल कंधारी व देवणी HF जर्सी, सहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड गायी येणार आहेत। तसेच पंढरपुरी मुर्रा, मेहसाणा, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत। तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत। यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूरच्या नूतन महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे संचालक अमरीश खाडगे, ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन विजय पाटील, भागीरथी महिला संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी 24, भोगावती इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, सेंद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे। शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, AI तंत्रज्ञान याची माहिती मिळणार आहे। तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी बियाणे पाहावयास मिळणार आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले। 15 फेब्रुवारी रोजी प्राध्यापक ऋतुराज सयाजीराव चव्हाण, तज्ज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर, काळाची गरज या विषयावर विचार मांडणार आहेत। डॉक्टर श्री सॅम लुद्रिक, पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र शासन हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत। 16 फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड, परदेशी भाजीपाला लागवड, तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर श्री भरत तुकाराम पाटील, भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग, महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत। तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। भीमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण 5 पुरस्कार, तर शेतीनिष्ठ शेतकरी 10, जिजामाता 5 पुरस्कार, तर युवा शेतकरी 5, आदर्श शेतकरी 5 आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार 5 दिले जाणार आहेत। आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षिसे दिली जाणार आहेत। दररोज सायंकाळी 6 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम 3 दिवस या ठिकाणी होणार आहेत। यात 13 फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा, 14 फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे। तर 15 रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहे। 16 फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे। तर 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।